नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण. दिल्लीत फ्रान्सच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत लष्करी संचलन. राज्यातही प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम. 50 शहरांना मिळणार देखणं रूप. राष्ट्रपतींनी केला युद्धवीरांचा यथोचित सन्मान. लान्स नायक मोहननाथ गोस्वामी यांना मरणोत्तर अशोक चक्र तर कर्नल महाडिक यांना शौर्य चक्र. राजकीय अस्थिरतेमुळे अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू. शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी प्रसार भारतीने आकाशवाणीवर सुरू केली नवी रागम वाहिनी. राज्य सरकारचं आपलं सरकार हे पोर्टल आजपासून सगळ्या जिल्ह्यात कार्यान्वित. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिलांच्या दुहेरीत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस उपांत्य फेरीत दाखल. आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा 37 धावांनी विजय. नमस्कार आणि सविस्तर वृत्त. देशाच्या 67व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज नवी दिल्लीत राजपथावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्रपतींनी यावेळी तिन्ही सैन्य दलाकडून मानवंदना स्वीकारली. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह विविध मंत्री, पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं लोक या सोहळ्याला उपस्थित होते. युद्धभूमीवर पराक्रम गाजवणाऱ्या वीरांना या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केलं. यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात पहिल्यांदाच फ्रान्सच्या लष्करी तुकडीनेही संचलन केलं. देशाची शस्त्रसज्जता आणि सामर्थ्य यांचं दर्शन घडवणारी विविध शस्त्रास्त्र आणि क्षेपणास्त्र यांचं संचलन यावेळी झालं. 26 वर्षांनंतर पहिल्यांदाच लष्कराच्या श्वान पथकानं देखील संचलनात सहभाग घेतला. यावेळी 17 राज्यातल्या संस्कृतींचं दर्शन घडवणाऱ्या चित्ररथांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. त्यात भारतीय संस्कृती, पारंपरिक उत्सव आणि स्थापत्यकला यांचं मनोहारी दर्शन करण्यात आलं. नागपूरच्या शालेय विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातलं पारंपरिक सोंगी मुखोटा हे लोकनृत्य यावेळी सादर केलं. वेगवेगळ्या प्राण्यांचे आकर्षक मुखवटे घालून हे नृत्य केलं जातं. मुख्य सोहळ्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया गेटवरच्या अमर जवान ज्योतीपाशी शहीदांना आदरांजली वाहिली. देशाच्या 67व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज राज्याच्या मुख्य सोहळ्यात शिवाजी पार्क इथं राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे इतर मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलीस दल आणि इतर संरक्षण दलांनी राज्यपालांना मानवंदना दिली. गोवा पोलिसांनंतर येत आहे बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल. आणि वातावरण भरून टाकणारं असेल असं नेतृत्व करताय बँड मेजर पोलीस शिपाई अक्षय.
प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांनी जनतेला उद्देशून संदेश दिला. किमान प्रशासन आणि जास्तीत जास्त सुशासन या ब्रीदवाक्याचं पालन करत राज्य सरकार वाटचाल करत असल्याची ग्वाही राज्यपालांनी दिली. सरकारनं सेवा हक्क कायद्याखालच्या 47 सेवा ऑनलाईन सुरू केल्यात. स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यातली 50 शहरं या वर्षाअखेरीस संपूर्णपणे स्वच्छ होतील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. राज्यपालांनी आपल्या भाषणात सरकारनं हाती घेतलेले प्रकल्प आणि योजनांचा आढावा घेतला. राज्यात ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होतोय. यानिमित्त सर्व जिल्ह्यात शासकीय कार्यक्रमात ध्वजवंदन करण्यात आलं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाच्या विकासाला गती देत सक्षम लोकशाही व्यवस्था उभारणं हे भारतापुढचं मोठं आव्हान होतं. मात्र उद्दिष्ट गाठत असताना नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं रक्षण, विकास प्रक्रियेतील सर्वसमावेशकता, सामाजिक न्याय आणि बंधुत्व हाच सार्वभौम भारताचा पाया असणार होता. यासाठीच 26 जानेवारी 1950 रोजी भारतानं या मूल्यांवर आधारित राज्यघटना अंमलात आणत प्रजासत्ताक भारताच्या प्रवासाला निश्चित अशी दिशा दिली. आज भारताचा 67वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना सार्वभौम भारतासाठी आजवरच्या प्रयत्नांचा मागोवा घेणं महत्त्वाचं ठरतं. या संदर्भात चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार दिलीप चावरे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत. सर नमस्कार. नमस्ते. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. लोकशाहीला बळकटी देत देशाच्या समतोल विकासाला गती देण्यासाठी आपण 66 वर्षांपूर्वी राज्यघटना स्वीकारली. आज 66 वर्ष त्याला पूर्ण होत आहेत. ही जी वाटचाल आहे गेल्या 66 वर्षातली राज्यघटनेची ती त्याच्याकडे आज कसं पाहताय तुम्ही? याचं सीमावलोकन करताना सर्वप्रथम ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक वाक्य जे आहे ते मला आज प्रकर्षाने आठवतंय. ही घटना ज्यावेळी घटना समितीला त्यांनी सादर केली त्याच्यावर चर्चा झाली आणि त्या चर्चेला उत्तर देताना ते म्हणाले की या घटनेचं यशापयश ही घटना अंमलात आणणारे लोक कशा पद्धतीने तिची कार्यवाही करतात त्याच्यावर अवलंबून राहणार आहे. आज मला त्यांचे उद्गार आठवण्याचं कारण म्हणजे आज आपल्या देशाने गेल्या 66 वर्षात लक्षणीय प्रगती केलेली आहे
अनेक आव्हानं स्वीकारलेली आहेत. सगळी आव्हानं टिकून आपण लोकशाही सुदृढ केलेली आहे. परंतु त्याच वेळेला अनेक समाज घटक, समाजातले अनेक वर्ग हे असंतुष्ट आहेत. अजूनही सामाजिक अन्याय आपल्या देशामध्ये चालू आहेत आणि विकासाची संधी जी सर्व समान असायला पाहिजे ती अजून आपल्या देशामध्ये उपलब्ध झाली आहे असं म्हणणं धाडसाचं ठरेल. त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी आपल्यासमोर जे स्वप्न ठेवलेलं आहे ते आपण पूर्ण करण्यासाठी यानंतरच्या काळामध्ये कसून प्रयत्न करायला पाहिजेत. हाच आजच्या प्रजासत्ताक दिनाचा संदेश आहे असं मला वाटतं. विकासाची समान संधी त्याबाबत थोडीशी कमतरता आहे असं तुम्ही म्हणालात. सामाजिक न्याय असेल किंवा एकता असेल, ही मूल्य जपली जातात असं म्हणता येईल? पूर्णपणे नाही. याचं कारण असं की आपल्या देशामध्ये दोन मोठी आव्हानं आहेत. एक म्हणजे आपली प्रचंड लोकसंख्या आणि दुसरी देशातली विविधता. म्हणजे आपल्या देशामध्ये जेवढ्या भाषांना सरकारी मान्यता आहे एवढी इतर कुठल्याच देशात नाही आहे. दुसरं म्हणजे जगातले सगळे जे धर्म आहेत हे आपल्याला भारतात सापडतात. त्याच्यानंतर आपल्याकडे सामाजिक आणि आर्थिक असमानता आहे. त्यामुळे संघर्ष होणं किंवा काही वेळा परिस्थिती हाताबाहेर जाणं हे अपरिहार्य आहे. आता ती आपण कशी हाताळतो हे आपल्या राजकीय व्यवस्थापनावर अवलंबून आहे, ज्याला पॉलिटिकल मॅनेजमेंट म्हणतात. म्हणजे जो सत्ताधारी पक्ष आहे आणि जो प्रमुख विरोधी पक्ष आहे या दोन पक्षांनी जर सामोपचाराने प्रत्येक प्रश्नाकडे पाहिलं तर अनेक प्रश्नांचं निराकरण अतिशय प्राथमिक पातळीवर होऊ शकतं आणि परिस्थिती भडकण्यापासून प्रतिबंध करता येतो. याला राजकीय व्यवस्थापन म्हणतात. हे राजकीय व्यवस्थापन ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे, ज्या स्तरावर व्हायला पाहिजे ते अजून आपल्याकडे झालेलं नाही आहे. नेतृत्वाकडून काही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करता? नेतृत्वाकडून अपेक्षा निश्चितच आहेत. कारण कसं आहे की राजकीय नेतृत्व हे जनमत निर्माण करत असतं, जनमतावर प्रभाव टाकत असतं. त्यामुळे नेतृत्वाने कायम 24 तास जबाबदारीनेच वागायला पाहिजे. जसं समर्थ रामदासांनी सांगून ठेवलं की तुकारामांनी सांगून ठेवलं की तुम्हाला लोकांनी सत्ता दिलेली आहे, तुम्हाला लोकांनी पद दिलेलं आहे, तुम्हाला लोकांनी सामर्थ्य दिलेलं आहे, त्याचा वापर तुम्ही देशासाठी, सर्वसामान्य नागरिकासाठी आणि जो वंचित आहे त्याच्यासाठी तुम्ही करायला पाहिजे. हे भान जर तुमचं हरपलं तर तुम्हाला पुन्हा लोक सत्ता देणार नाहीत किंवा पुन्हा सत्ता देताना दोनदा विचार करतील. हा त्याचा संदेश आहे. संसद असेल, न्यायपालिका असेल, प्रशासन असेल, या स्तंभांनी त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यात ह्या 66 वर्षांमध्ये, किंवा त्यांची भूमिका कशी राहिली, कसं पाहता येईल त्यांच्या या सगळ्या? नाही, कसं आहे की याचा विचार आपल्याला साकल्याने करायला पाहिजे. जसं मी आरंभी म्हणलं की आपली लोकशाही टिकलेली आहे हे आपलं सगळ्यात मोठं यश आहे. परंतु ही लोकशाही टिकली म्हणजे कशी टिकली, तर प्रत्येक स्तंभाने आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडायला पाहिजे. आपण आता संसदेचा उल्लेख करताय. मी आपल्याला असं सांगेन की गेलं वर्ष, दीड वर्ष आपण जर संसदेतलं चित्र बघितलं तर ते फारसं स्पृहणीय चित्र आहे असं मला म्हणता येणार नाही. म्हणजे संसदेचं मूलभूत कर्तव्य आहे कायदे करणं. त्याला पूर्वी आपण कायदे मंडळ म्हणत होतो, राज्यस्तरावर त्याला आपण विधिमंडळ म्हणतो. कायदे करणं हे संसदेचं मूलभूत कर्तव्य आहे आणि या कायद्याची अंमलबजावणी कार्यपालिका बरोबर करते की नाही हे बघण्याची जबाबदारी संसदेची आहे. हे असं गेल्या दीड वर्षात घडतंय का? दुर्दैवाने याचं उत्तर मला नकारार्थी द्यायला लागेल. याचं कारण एकमेकावर आरोप करणं, हेवे दावे, उणीधुणी काढणं, ह्याच्यातच संसदेचा सगळा वेळ चालला आहे. संसदेत गांभीर्याने किती विषयावर चर्चा होते हा आता यानंतर संशोधनाचा विषय ठरेल एवढी दुर्दैवी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. हे राजकीय नेत्यांकडे आपण नेहमीच एक सामान्य माणूस म्हणून बोटं दाखवत असतो, पण त्यावेळी असाही एक सार्वत्रिक तक्रार आहे की 3 बोटं आपल्याकडे असतात. नागरिकांना जे अधिकार दिलेत आणि कर्तव्य सुद्धा दिलेत, तो समतोल साधण्यामध्ये आपण नागरिक म्हणून कितपत वाटचाल केली? आपला प्रश्न अगदी योग्य आहे. कारण आपले जे नेते येतात हे आपल्याच समाजातून येतात. त्यांना काही परमेश्वर आकाशातून पाठवत नाही, ते आपलेच प्रतिनिधित्व करतात. फक्त त्यांची जी जबाबदारी आहे की एकदा हातामध्ये सत्ता आल्यानंतर, पद मिळाल्यानंतर जनमताला योग्य वळण द्यायचं, ते करत नाहीत. आणि आपण जर आपली कर्तव्य जर म्हणलं तर आपण आपल्या हक्कांबाबत विलक्षण जागरूक असतो की मला हे मिळालंच पाहिजे, सरकारने हे केलंच पाहिजे. पण बाबा तू काय करतोस असं विचारलं तर बहुतेक लोकांना म्हणजे त्याचं समाधानकारक उत्तर देतील असं मला वाटत नाही. कर्तव्य पालन ही फार लांबची गोष्ट झाली. कर्तव्याची जबाबदारी, कर्तव्याची जाणीवच आज आपल्या देशात नाही आहे. त्यामुळे जिथे संधी मिळेल तिथे लोक कायदा मोडत असतात आणि जिथे संधी मिळेल तिथे भ्रष्टाचार चालू असतो
आपण जर मुंबईपुरतं जर बोलायचं म्हणलं तर गेल्या 10 वर्षातली आकडेवारी जर बघितली तर 50,000 लोक रेल्वेचे रूळ ओलांडताना मरण पावले. म्हणजे ह्याच्यासाठी कायदा करायची पण गरज नाही. लोकांना समजायला पाहिजे आपली कर्तव्य काय आहे, पण आपली कर्तव्य आपण कुठे पार पाडत नाही. त्यामुळे स्वच्छ भारतसारखं अभियान पंतप्रधानांना जाहीर करायला लागतं आणि त्यालाही आपण यशस्वी करू शकत नाही. ही आजची भारताची शोकांतिका आहे. हे झालं आपलं आतलं आपल्या वर्तुळातलं. आता बाहेरच्या वर्तुळात जाऊन बघूया की बाहेरचं जग या देशाकडे कसं पाहतं. एक काळ होता गोसावी गारुडांचा देश. आज आपण त्यातून बाहेर पडण्यात कितपत यशस्वी झालोय? मी आपल्याला एक उदाहरण देतो की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि इतर बऱ्याच देशांचे दौरे केले. त्याच्यावरून विनोदही झाले. पण आज आपल्याला असं लक्षात येईल की दहशतवाद ज्याबद्दल भारत सतत बोलत होता, या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी हे जे मी आत्ता ज्या 4 देशांचा उल्लेख केला म्हणजे अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया, हे देश आज भारताबरोबर आहेत. भारताचं राजकीय महत्त्व आणि आर्थिक प्रभाव हा आज संपूर्ण जगात मान्य झालेला आहे. भारत आर्थिक महासत्ता आहे हे वास्तव संपूर्ण जगाने मान्य केलेलं आहे. एकेकाळी अमेरिकेतून येणाऱ्या जहाजाच्या धान्यावर अवलंबून असणारा भारत आज अनेक गोष्टींची निर्यात करतोय. ही निश्चित अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि गेल्या 66 वर्षात भारताबद्दलचं जे इतर देशांमध्ये जी प्रतिमा होती किंवा इतर लोकांमध्ये जी प्रतिमा होती ती निश्चितच बदललेली आहे आणि ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे असं म्हणायला काही प्रत्यय नाही आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण बेरीज वजाबाकी मांडण्याचा प्रयत्न केला, लेखाजोखा घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये बेरीजेची बाजू जास्त आहे असं तुमच्या एकंदर मुलाखतीतून दिसतंय. बरोबर. थोडा है थोडे की जरूरत है अशा काही वळणावर आपण ही मुलाखत घेतली. धन्यवाद या मुलाखतीबद्दल सर. भारताच्या 67व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शौर्य पुरस्कारांची घोषणा केली. युद्धभूमीवर दुर्दम्य साहस आणि अतुलनीय पराक्रम गाजवणाऱ्या लष्कर आणि पोलीस दलातल्या 365 जणांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी आज लान्स नायक मोहननाथ गोस्वामी यांना मरणोत्तर सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्रानं सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी भावना गोस्वामी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याशिवाय 4 कीर्तीचक्र आणि 11 जणांना शौर्यचक्र घोषित झालं. कीर्तीचक्रामध्ये 2 तर शौर्यचक्रापैकी 4 मरणोत्तर पुरस्कार जाहीर झालेत. इतर शौर्य पुरस्कारांमध्ये 48 सेना पदकं, 4 नौदल पदकं, 2 हवाई दल पदकं आणि 49 अतिविशिष्ट सेवा पदकांचा समावेश आहे. याशिवाय पोलीस आणि निमलष्करी दलातल्या 841 जवानांनाही राष्ट्रपती पोलीस पदक आणि इतर सेवा पदकं जाहीर झाली आहेत. शौर्यासाठी पोलीस दलातल्या 121 तर विशिष्ट सेवेसाठी 89 अधिकाऱ्यांना गौरवण्यात येणार आहे. साताऱ्याचे सुपुत्र आणि देशासाठी शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक यांना केंद्र शासनानं मरणोत्तर शौर्य पदक जाहीर केलं. कुपवाडा सेक्टर इथं अतिरेक्यांशी लढताना त्यांना वीरमरण आलं होतं. कर्नल संतोष महाडिक यांना पुरस्कार जाहीर झाल्याचं समजल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या भावना दूरदर्शनपाशी व्यक्त केल्या. पुरस्कार मिळाला ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्याचबरोबर हा पुरस्कार मिळाल्यामुळे आम्हाला अभिमानी आहे की त्यानं काहीतरी देशासाठी वडिलांच्या इच्छेप्रमाणे करून दाखवलं. त्यानं त्याचं नाव सिद्ध केलं. त्यानं त्याचं काम चांगलं केलं. त्यामुळे त्याच्याविषयी आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय आज केंद्र सरकारनं घेतला. या राज्यात राजकीय अस्थिरता असल्यानं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी इथं राष्ट्रपती राजवट लागू करायला मान्यता दिली. अरुणाचल प्रदेशमध्ये 2 विधानसभा अधिवेशनामध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ गेल्यानं तिथं घटनात्मक पेच निर्माण झाला. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाला हा निर्णय घेण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता असं गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितलं. काँग्रेसनं या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं असून त्यावरची सुनावणी उद्या होणार आहे. आकाशवाणीवर शास्त्रीय संगीतावर आधारित नवी रागम वाहिनी सुरू करण्याचा निर्णय आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं प्रसार भारतीनं घेतला. प्रसार भारतीचे अध्यक्ष सूर्यप्रकाश यांच्या हस्ते आज बेंगळुरूमध्ये या वाहिनीचं उद्घाटन झालं. या वाहिनीवरून हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीतावर आधारित दर्जेदार कार्यक्रम प्रसारित केले जातील. राज्य शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत आपलं सरकार हे पोर्टल आज राज्यातल्या सर्व जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. या मोहिमेचा हा दुसरा टप्पा आहे.
या वेब पोर्टलमुळे सर्वसामान्य जनतेला प्रशासन उपलब्ध असून हे ऑनलाईन प्रजासत्ताक असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. या पोर्टलवर नागरिकांना ऑनलाईन तक्रारी दाखल करता येतील. यासाठी तक्रारदाराचा ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांकाची नोंदणी मात्र करावी लागेल. यावरच नागरिकांना तक्रारीचा मागोवाही घेता येणार आहे. गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनाला सरकारने या मोहिमेचा पहिला टप्पा सुरू केला. या वेब पोर्टलला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आता राज्यभरातल्या नागरिकांना हे पोर्टल उपलब्ध झालंय. प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मुंबईत भारतीय लोकसत्ताक संघटनेच्या वतीनं संविधान रॅलीचं आयोजन करण्यात आलं. चैत्यभूमीच्या तोरणा गेट इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करून या रॅलीची सुरुवात झाली. या रॅलीत संविधानाविषयी प्रबोधन आणि प्रचार करण्यात आला. अनेक नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते. खेळाडूंसाठीच्या पहिल्या कार्यशाळेचा लोकार्पण सोहळा आज मुंबईत क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाला. खासदार गोपाळ शेट्टी या कार्यक्रमाला उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळालाही महत्त्व द्यावं, त्यामुळे उत्तम खेळाडू घडतील असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला. शनी शिंगणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर स्त्रियांना प्रवेश द्यावा की नाही हा वाद अद्याप संपलेला नाही. आज भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्या या चौथऱ्यावर जाऊन पूजा करण्याच्या प्रयत्नात होत्या, पण पोलिसांनी जवळपास 300 महिलांना पुणे नगर महामार्गावर सुपे गावाजवळ रोखलं. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह 3 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, मात्र संध्याकाळी त्यांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी कुणीही कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा अहमदनगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी पोलीस प्रमुख डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांनी कालच दिला आहे. देवळाच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश द्यायला विरोध असल्याचं देवस्थानच्या विश्वस्त मंडळानं आधीच स्पष्ट केलंय. दरम्यान आम्ही चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेऊच असा निर्धार या महिलांनी केला असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. रेखा म्हटलं की आपल्या नजरेसमोर एकच व्यक्ती येते आणि ती म्हणजे अभिनेत्री रेखा. गेली कित्येक वर्ष रेखानं आपल्या सगळ्यांचं भावविश्व व्यापून टाकलंय. म्हणूनच काल मुंबईत तिला जेव्हा यश चोप्रा पुरस्कार प्रदान करण्यात आला तेव्हा तिच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल. सुरुवातीला अभिनयात फारशी गती नसलेल्या रेखानं काही वर्षातच नंतर जणू कातच टाकली आणि अभिनयाची नवनवीन शिखरं सहजगत्या गाठली. तिच्यासाठी खास चित्रपट बनवले जाऊ लागले. यातच तिच्या गुणवत्तेची थोडी आपल्याला कळते. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी जेव्हा पुरस्कार तिला प्रदान केला तेव्हा त्यांनाही स्मरणरंजनात रमावंसं वाटलं. गणितामध्ये रेखा अर्थात रेषा ही संकल्पना फार महत्त्वाची आहे असं सांगून राज्यपाल म्हणाले की रेषा अमर्याद असते, ती पुढे आणि मागे कितीही वाढवता येते. रेखाची गुणवत्ता अशीच अमर्याद आहे. याआधी भारतरत्न लता मंगेशकर आणि अमिताभ बच्चन यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या उंचीचं व्यक्तिमत्व रेखाशिवाय दुसरं असू शकत नाही असे गौरवोद्गार राज्यपालांनी काढले. टेनिस. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला. या जोडीनं जर्मनी आणि अमेरिकेच्या प्रतिस्पर्ध्यांचा 6-2, 4-6 आणि 6-1 असा पराभव केला. याच स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात सानिया आणि क्रोएट डोडियांग या जोडीनं कझाकिस्तान आणि पाकिस्तानच्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सानियाचा सामना लिएंडर पेसशी होणार आहे. क्रिकेट. ॲडलेड इथं झालेल्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा 37 धावांनी पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियापुढे 189 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताचे सलामीवीर बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी भारताची फलंदाजी सावरली. कोहलीनं 51 चेंडूत नाबाद 90 धावा काढल्या. सुरेश रैनानं 41 तर रोहित शर्मानं 31 धावा काढल्या. भारताचा डाव 3 बाद 188 धावांवर आटोपला. या धावसंख्येचं लक्ष्य गाठताना ऑस्ट्रेलियाच्या फिंच वगळता कुठल्याही फलंदाजाला चांगली धावसंख्या उभारता आली नाही. भारतातर्फे अश्विन जडेजानं आणि नवोदित खेळाडू हार्दिक पांड्यानं प्रत्येकी 2 बळी घेतले. ऑस्ट्रेलियाचा डाव 151 धावातच आटोपला.
आणि आता हवामान वृत्त. गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं. राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं 6.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 36 तासात राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 29, किमान 14, नागपूर 31 आणि 11, पुणे 33 आणि 11, औरंगाबाद 32 आणि 13, नाशिक 32 आणि 8, कोल्हापूर 32 आणि 18, रत्नागिरी 30 आणि 16, सोलापूर 35 आणि 17, अमरावती कमाल तापमान उपलब्ध नाही, किमान तापमान 13 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण. दिल्लीत फ्रान्सच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत लष्करी संचलन. राज्यातही प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम. 50 शहरांना मिळणार देखणं रूप. राष्ट्रपतींनी केला युद्धवीरांचा यथोचित सन्मान. लान्स नायक मोहननाथ गोस्वामी यांना मरणोत्तर अशोक चक्र तर कर्नल महाडिक यांना शौर्य चक्र. राजकीय अस्थिरतेमुळे अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू. शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी प्रसार भारतीनं आकाशवाणीवर सुरू केली नवी रागम वाहिनी. राज्य सरकारचं आपलं सरकार हे पोर्टल आजपासून सगळ्या जिल्ह्यात कार्यान्वित. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिलांच्या दुहेरीत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीज उपांत्य फेरीत दाखल. आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा 37 धावांनी विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.